नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चैन स्नॅचिंगच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। एका कार्यक्रमातून मैत्रिणीसोबत घरी जात असताना पाठीमागून दुचाकीस्वार आलेल्या दोघा संशयितांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल 3 तोळ्याची चैन ओरबडून नेल्याची घटना काल रात्री 8 वाजताच्या सुमारास औदुंबर नगर परिसरात घडली। प्रतिभा चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत एक कार्यक्रम आटपून घरी जात असताना ही घटना घडली आहे। यामध्ये त्यांच्या डोक्याला देखील जखम झाली। सदर घटनेची माहिती 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, भाजप तपोवन मंडळ सरचिटणीस उज्ज्वला बेलसरे यांना मिळताच त्यांनी सदर महिलेची भेट घेऊन विचारपूस केली। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रतिभा चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रतिभा रमेश चौधरी, मी औदुंबर नगर अमृतधाम इथे जेवायला गेलो होतो। त्या भोग काय नाव त्याचं राजभोगमध्ये ते तिथून परत येताना तिघं मैत्रिणी होतो बरोबर। तर मग चैन खेचली, एका 2 लोक गाडीवर होते, त्यांनी चैन खेचली माझी एका बाजूने, जोरात लोटलं मला। 12 तारीख 12/12/2025 आणि 8:30च्या दरम्यान रात्री। किती होती चैन? 2 जण होते ते। तुमचे सोनं किती होते? 3 तोळ्याची। हो का? बरं, किला दाखल केली का कंप्लेंट तुम्ही मग आता? हो, हे मिळाले ना, प्रत मिळाली मला। ठीक आहे, कट करा। रात्री आम्ही म्हणजे त्या जेवणाच्या कार्यक्रमातून येत होतो, म्हणजे 5 जणी होतो तसे, तर 2 थोड्या पुढे गेल्या आणि 3 जणी एकदम बरोबर होते। ते आले इकडून आणि इतकी जोरात खेचली ना, असं जोरात ढकलून दिलं मला, खाली पडली मी, ओरडते ते अशी, ते फरार एकदम जोर। कशावर होते? कशाने? गाडीवर 2 टू व्हीलरवर। त्यांनी हेल्मेट वगैरे घातलं होतं का? हेल्मेटकडे नाही लक्ष माझं, पण ते थंडीचे असे घातलेले होते ते कपडे। किती चैन होती ती? 2 जण होते। सोनं किती होतं? 3 तोळे। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चोरीच्या घटना वाढत आहेत। त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अमोल वाघमोडे, नाशिक।